माझ्या बहिणीला माझ्या बहिणीला त्याच्याजवळ झोपवलं। औरत को कुछ भी बोलती हो अपने मनोज दादा को, अग लोंबडे चिटकती कुणाला पण जाऊन तू तुला ठेवलेली आहे। लिव्हिंग म्हणजे आमच्या भाषेमध्ये ठेवलेली, हा ठेवलेली बाई। लिव्हिंग वगैरे ते आम्हाला काही माहिती नाही। लिव्हिंग म्हणजे ठेवलेली बाई। लोक हागत असतील तर वाळला की भरायला जाते बहुतेक, आणि धनंजय मुंडेला पण हिला वाळलेला गु भरायलाच ठेवला असेल, त्याच्यामुळे तिला ते तर जो महाराष्ट्रात मध्ये गेल्या 3 वर्षापासून विषय चालू आहे त्या विषयाला मला वाटतं खरं तर आत्ता वाचा फुटली म्हणायला हरकत नाही। नाहीतर इतके दिवस आपण लोक म्हणत होतो कुठल्या तरी अबला नारीवर एका नेत्याने अन्याय केला आहे। अबला नारी समजत होतो ना आपण, अगदी मी सुद्धा समजत होते। मी सुद्धा खूप घाण बोललेली आहे त्या नेत्याला, म्हणजेच धनंजय मुंडे यांना। ज्या वेळेला त्यांचं हे प्रकरण बाहेर निघलं 2019-20 ला, त्यावेळेला मी सुद्धा खूप घाण बोललेली आहे धनंजय मुंडेला की बाबा त्या महिलेला बिचारीला 2 लेकरं तिच्या पदरात आहे, तिला सोडून दिलं, ह्याची आमदारकी रद्द करा, बरंच काय मीही बोलले होते। आणि त्यावेळेला ह्या बाईला फार गोड लागलं होतं, ती हिच्या बाजूने बोलले होते ना, म्हणून हिने माझा नंबर, तिचा पीए मी पुन्हा एकदा सांगते, रवी गवळी म्हणून तिचा पीए होता पहिला जुना, खूप चांगला माणूस बिचारा, खरंच खूप चांगला। त्या दादांनी मला कॉल केला होता की हिला बोलायचंय तुमच्याशी म्हणून, आणि त्यावेळेला ही माझ्याशी बोलली होती की आप आइए पुणे में आइए, मुंबई में आइए, आप बॉम्बे में आएंगे तो मिलेंगे, और ये ऐसा करता है ये वैसा करता है, इसने ऐसा किया, माझ्याशी बोलली होती। ज्या वेळेला मी त्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भेटायला गेले होते त्यावेळेला ही स्वतःहून तिथे आली होती, मला हिच्या घरी घेऊन गेली ही, आणि त्यावेळेला हिचे बरेच ढंगडे बाहेर, हिचे जे काय टंगडे दिलेले ढंगडे हिचे बाहेर निघले। तर आज ही बाई, मग त्याच्यानंतर म्हणजे हिला भेटल्यानंतर मी हिच्यापासून बाजूला झाली, म्हणजे हिला मी घरी भेटले, त्याच्यानंतर ही मला नगरला घेऊन गेली, अगदी पुण्यामध्ये हिचं लोकेशन जर चेक केलं त्यावेळेचं ही मला सांगवीमध्ये घ्यायला आली। ही जवळजवळ अर्धा तास माझा हिला ॲड्रेस भेटत नव्हता, अर्धा तास फिरत होती। नंतर कंटाळून मीच तिला म्हटले एक काम करा तुम्ही जा, तुम्हाला उशीर होईल तर मी काही येत नाही। त्यावेळेला हा अजय देढे आणि तिचे जे जुने पीए होते ते दोघंही सोबत होते, आणि नगरला मला ही कुणाला तरी, माझ्याकडे नगरचे सुद्धा फोटो आहेत, ही म्हणती ओ मुझे तब आके मिली। अगं खरं सांगे, खरं सांग, खरं तुझ्या तर ना तुझा असा बाजार उठवीन आता मी, कळलं ना, तुझा बाजार साधा नाही। मी तर ना म्हणे की नार्को टेस्ट करा माझी, जर त्यामध्ये एकही शब्द खोटा निघाला नाही। ही मला बोललेली की बहिणीला त्याच्याजवळ झोपवलं, मीच त्यांचे फोटो काढायला लावले माझ्या बहिणीला, कारण हा मला बायको म्हणून स्वीकारत नव्हता, म्हणून मीच हे सगळं केलं। त्याच्या कदम आहे का की हा माझ्या बहिणीसोबत लफडे घालेल, हे तूच बोललेली मला। आणि आज ज्या वेळेला हिचे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळेला इतका काय झालं माहिती का, मीडियामध्ये, म्हणजे जे मीडियावाल्यांनी हिला उचलून धरलं होतं ना, अयो दनादन, असं काय मीडियावाल्यांनी हिला उचलून धरलं होतं, तो तिचा रँक खाली आलाय, मीडियाने उचलून धरलेला रँक तिचा खाली आलाय। आणि मग तिचं डोकं आऊड झालं। कुणामुळे झालं हे? संगीता वानखेडेमुळे। हा, तिचं ते रम्याला वगैरे सांगून झालं की तिला देखो वो औरत को कुछ भी बोलती हो अपने मनोज दादा को, अग लोंबडे चिटकती कुणाला पण जाऊन तू या असल्या लोकांना। आणि तुझं खरं चेहरा, तुझं खरं रूप काय आहे ना ते महाराष्ट्राला दिसलेलं आहे आता। तुझ्या म्हणते ना वाल्मिक कराडने मेको मारा, वाल्मिक कराडने मेको, म्हणजे माझा अंदाज सांगते तुम्हाला, हिला वाल्मिक कराडने का मारला असं माहिती का, ज्या वेळेला अजय देढेचे आणि हिचे व्हिडिओ व्हायरल झाले ना तेव्हा साहजिक एखाद्याच्या नेत्याची तो फार प्रामाणिक होता असं ऐकलं होतं ना आपण, की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे फार मित्र होते चांगले, कदाचित त्याला सहन झालं नसेल, नाही मारला असं हिला तिथं, तिचे व्हिडिओ ज्या वेळेला व्हायरल झाले ना, म्हणजे माझा अंदाज सांगते तुम्हाला मी। राहिला विषय तू आज बोललीये उसकी बेटिया काय वाल्मिक कराडच्या गँग मधलीची म्हटली मी पण, अगं काय तुझा शिव मला ना युट्यूबने बंधनं घातले, तुझा असा बाजार काढला असता आज बाहेर मी, नरसाळे, तुझं थोबाड पाहिलं तर उलटी येणार नाही कुणाला,
हा, आमच्या मराठीची पार वाट लावली तू, होय ग, पार मराठीची आमच्या वाट लावली दलिंदर बाई तू. हा, असल्या ह्या आलेल्या कुठून महाराष्ट्राला घाण करायला लागल्या आमच्या महाराष्ट्रात मध्ये येऊन. आमच्या महाराष्ट्रातल्या लेकीबाळी तुमच्या तिकडे जाऊन कुणाला अडकवतायत का? आमच्या महाराष्ट्राची ती शिकवणच नाहीये. आमच्या महाराष्ट्रातल्या लेकीबाळी कधीच कुणाला अडकवणार नाहीये. ती बघा मानसी नाईक अभिनेत्री होती, लग्न केलं तिने त्या हरियाणामधल्या पोरासोबत, परंतु ज्या वेळेला तिला कळलंय ना या पोरानं हा पोरगा चुकीचा आहे, त्या पोरीने 1 रुपया न घेता त्या पोराला सोडून दिलाय, डिवोर्स घेतलाय त्याच्यापासून. आमच्या महिला आमच्या मुली लुटत नाही, आमच्या आई वडिलांचे संस्कारच ते नाहीये लुटण्याचे, आमच्या महाराष्ट्राचे संस्कारच ते नाहीये. तुम्ही मात्र तिकडून येताय इथं आमच्या लोकांना लुटायला. हा, महाराष्ट्रामध्ये तिकडं तुमचे पोट भरत नाही, इथं येत आहे आणि त्याच्यात तुझ्यासारख्या कलंकन लागलेल्या. हा, काय तुझ्या घरादाराचं सांगते ग तू? तुझ्या तोंडाने तू सांगितलेलं मेरा घर मेरे पे चल रहा था. त्या टोपेज बारचं अगं तू प्रसिद्ध डान्सर आहे टोपेज बारची, हे तू तुझ्या तोंडाने सांगितलं होतं मला. मैं बाहर में काम करती थी, उधर मेरी और इसकी. अरे खरं सांग ना, ते भैयूजी महाराज बिचारे गेले, त्यांचं नाव नको बदनाम करू. टोपेज बार मध्ये होती तू, ते सांग लोकांना. मला म्हणते काय माझ्या पुरी काय कुठल्या कला केंद्रात? अगं भंगारबाई, ठीक आहे वाद तुझे ना माझे लेकरांना, म्हणजे तू किती खालच्या, अगं किती खालची, आणि इथं तुझे संस्कार करतायत काय आहे तू? तुला एक सांगू का पम्मी, बरं का ग, मी मोती दान केलेले आहेत, असे हिरे माझ्या पोटी जन्माला आलेले आहेत, लक्षात ठेव. माझ्या लेकी ना कुणीही त्यांची ग्वाही देईल कशा आहेत माझ्या लेकी, त्या काय शिक्षण घेतायत, कुठं आहेत, त्या ज्या हॉस्टेलमध्ये आहेत ना, त्या हॉस्टेलमध्ये 5,000 मुली शिकतायत आणि 5,000 मुलींमध्ये माझ्या 2 लेकींचा सत्कार झालेला आहे की अशा मुली परत आमच्या शाळेमध्ये होणे नाही. इतक्या शिस्तबद्ध, एवढ्या संस्कारी, इतक्या चांगल्या, इतके चांगले गुण पहिलीपासून माझ्या लेकी त्या शाळेत होत्या. हे माझ्या लेकींचे संस्कार आहे. तू जर कधी माझ्या पोरींच्या पुढे आली ना, तुझ्या कपडे फाडून तुला ना पळवतील अशा बिना कपड्याच्या, लुचूनच काढतील तुला, इतक्या खतरनाक आहेत त्या. पण तू किती आभागी ग पम्मी, तू किती आभागी आहेस पम्मी ग. तुझ्यासारख्या बाईनी जगू नये. तुझा पोरगा तुझ्या विरोधात उभा राहतोय, पोरगा म्हणतोय माझा बाप खूप चांगला आहे, आमचा छळ आमच्या आईने केला. अगं तू तुझ्या जिंदगीवर पम्मी, तू तुझ्या जिंदगीवर पम्मी काय कमावलं ग आयुष्यात तू पम्मी? तुझा पोरगा सांगतोय आमची आई आमचा छळ करते, आमचा बाप खूप चांगला आहे. तुझा पोरगा इन्स्टाला स्टोरी अजूनही आहे, अजूनही आहे. तुझा पोरगा हुसकून देतोय घरात आलेली लोक, मीडिया आहे, चल निघा, आमची इथं यायचं नाही, चल निघा, इथनं निघा बाहेर. मी बालिका आहे, पोरगा म्हणतो माझ्या घरात कुणीच थांबायचं नाही. तुझा तो अजय देळे घरात मध्ये एंट्री नाही त्याला का ग? सांग ना. कारण तुझ्या पोराने हे ढंगडे तुझे बघितलेत, तू त्याला दिलेल्या तांगड्या बघितल्यात. वयात आलेला पोरगा तुझ्या विरोधात उभा राहिला, ही तर तुझी हार झाली. तू काय माझ्या, तुझी लायकी का पात्रता आहे का तुझी? तुला जे खाली लोक कमेंट करतायत ना, तू माझ्यावर व्हिडिओ बनवला, खालच्या कमेंट वाच आणि उत्तर दे लोकांना. ते व्हिडिओचं सांग, स्पष्टीकरण दे. अगं ते व्हिडिओ काय कुणी काय ते बनवले नाहीत, हे तर काहीच नाही. अजून तर तुझ्या तासाची व्हिडिओ लोक मला कमेंट करून सांगतात, ताईचे आमच्याकडे 1-1 तासाची व्हिडिओ पण आहे. मी म्हणून असे तुमच्याकडे ठेवारे बाबा मला नका पाठवू, हे असलं काय? काही घेणं नाही मला, तुमच्याकडेच ठेवा, तुम्हीच ते काय करायचं ते करा. का ती का कोण ती अखंड महाराष्ट्राला कळलंय ती कोण? आणि तू लाज वाटायला पाहिजेत ग, तुला लाज वाटायला पाहिजेत तुला. लेकरांवर बोलते तू, काय ग तुझी पात्रता पम्मी? शेवटी तू पम्मीच ना, तू आली ना अवकातीवर. आणि काय म्हणती, वाळलेल्या गू सारखं हिचं तोंड आहे. मला वाटतं वाळलेला गू भरायला असते का ग तू? कारण हा शब्द कुणीच नसेल आतापर्यंत म्हटलेला. आणि वाळलेला गू कसा दिसतो कुणालाच माहित नाही. तुला माहिती, याचा अर्थ तुझं कामच ते, तुझं काम तेच असणार आहे. पम्मीचं आता दुसरं काम आहे बरं काही. ती लोक हागत असतील ते वाळलं की भरायला जाते बहुतेक. आणि धनंजय मुंडेला पण हिला वाळलेला गू भरायलाच ठेवला असेल, त्याच्यामुळं तिला ते माहिती आहे 100% नाही का. ते असली ही या पात्रतेची ही बाई आहे. आणि काय बोलावं ग तुला, काय बोलावं तुला?
टाकून दिलेली तू, बायको म्हणून त्याने स्वीकार म्हणून सगळे अकांत तांडव करणारी तू कसं स्वीकारेल? हे अखंड महाराष्ट्राला माहितीये. कोर्टामध्ये त्या माणसाने दिले, त्यांनी तुला ठेवलेली आहे. लिव्हिंग म्हणजे आमच्या भाषेमध्ये ठेवलेली, हा ठेवलेली बाई. लिव्हिंग वगैरे ते आम्हाला काही माहिती नाही. लिव्हिंग म्हणजे ठेवलेली बाई. ठेवलेली बाई तू त्याची, आणि तू काय तोंडवर करून बोलती ग? नैतिकता आहे तुझ्यामध्ये? तुला तर उत्तरच देऊ नये, पण तुझं खरं कांड जगाला कळावं ना, महाराष्ट्राला करावं. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये, तू आमचा महाराष्ट्र फार संवेदनशील आहे. संत महात्म्यांचं महाराष्ट्र आहे आमचं. हा, आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना वाटायचं अरे अगदी त्यामध्ये मी पण होते, बिचारीवर अन्याय झालाय. आणि मग ती माझ्या नवऱ्यावर, माझ्या पतीवर घाण बोललेली. अगं ते घाण बोलली तेव्हाच तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. आगबाई झालेली होती ना तू त्यावेळेला. बाई गो, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला फार तुझी किव येत होती. पण आज महाराष्ट्राला कळलंय खरं रूप तुझं, बरं का? महाराष्ट्राला खरं रूप कळलं. तू येरवडा जेलमध्ये होती, कुणामुळे होती? त्या अजय देढेच्या बायकोनी. अजय देढेच्या बायकोला तुम्ही लोकांनी, अजय देढेने आणि तू तिला इथं बोलवलं भोसरीमध्ये हॉकी स्टिकने त्या बाईला धमक्या दिल्यात अशी बातमी लागलेली, बरं का? हे मी नाही बोलते. माध्यमांना, पोर्टलला, एबीपी माझाचं पोर्टल आहे आणि त्या पोर्टलला अनेक पोर्टल आहे, त्या पोर्टलला बातम्या लागलेल्या आहेत की त्या अजय देढेने आणि हिने, त्या बाईला, त्या अजय देढेने प्रेमाने भोसरीला बोलवलं एका कार्यक्रमाला जायचं म्हणून. इथं आल्यानंतर त्या अजय देढेने आणि हिने दोघांनीही तिला मारहाण केली हॉकी स्टिकने, तिला दमदाटी केली. हिने त्या अजय देढेच्या बायकोला धमक्या दिल्या की त्याला तू डिवोर्स दे, का तर माझं प्रेम आहे त्याच्यावर, अशी बातमी लागलेली आहे. मी नाही, बातमी पोर्टल आहे, लक्षात ठेवा. आणि त्या पोर्टलमध्ये ही बातमी लागलेली आहे. मग मला काय म्हणायचंय की त्याचं उत्तर दे ना तू. ते उत्तर दे, ती बातमी का लागली? बरं, ते व्हिडिओ जे तुझे व्हायरल झालेत ते काय आहे? त्याचा विषय नेमका तो व्हायरल झालेल्या व्हिडिओचा काय आहे कारण? दे ना जरा उत्तर दे त्याचं. हे उगाचच बरळू नको. ये जरांगे भाऊ को बोलतीन, इसको बोलतीन, खंडणी खोरन, ते आमचे प्रकरण चालू आहे बरं का, न्याय प्रविष्ट आहे.